5:30 पासून उठून बसलोय दत्तासाठी, अजून कसा आला नाही हा? गुड मॉर्निंग दत्ताजी. गुड मॉर्निंग कारखानीस काका. गुड मॉर्निंग अभि. वॉकला का? हो आत्ताच निघालो. तुझा झाला का वॉक? हा झाला. मी तंबूत चाललो. या जाताना. हो हो येतो येतो. सकाळी सकाळी तोंड पाहिलं आणि आजचा दिवस खराब झाला. अरे 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 पाय गेला बघ चिखलात माझा. अरे सांभाळून पडलास तस आता. हे सगळं चप्पल चोरामुळे झालं. त्याने काय केलं? तू बघून चालायचंस ना. त्याची बाजू घेऊ नको रे. अरे दत्ताजी काय झालं? थांबा थांबा थांबा. द्या दत्ताजी, धुवून आणतो मी. कारखानीस हात लावू नको चपलेला. अहो द्या हो, धुवून आणतो मी. कारखानीस तुला सांगितलेलं समजत नाही का? अहो द्या हो द्या. हा चप्पल घेऊन कुठे गेला? अरे तो धुवायला गेलाय चप्पल. नाही नाही चप्पल चोरायला मागच्या वेळी अशीच चप्पल घेऊन गेला होता. या दत्ताजी, चप्पल स्वच्छ झाली तुमची. झाला. त्यापेक्षा मी अनवाणी चालीन कारखानीस. तुम्ही अनवणी चाललात ना, तर मी पण अनवणी चालेल कारखानीस. दत्ता, तुम्हाला किती उडव, मी पुन्हा परत येईल. चल बाजूली. चाय, गरमागरम चाय. चाय 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 चाय. गरमागरम चाय. घ्या काकू, घ्या चाय. मस्त झालाय चहा. खरंच मला ना रोज माझ्याच हातचा चहा पिऊन अगदी कंटाळा आला होता. आणखीन एक कप मिळेल ना? अरे मिळेल ना, हवा तेवढा मिळेल. हे घ्या घ्या. घ्या. थँक्यू. घ्या. थँक्यू. वा काय चहा झालाय फक्कड. खरंच सर, माझ्या नवऱ्याला पण शिकवा ना असा चहा बनवायला. पाठवा आता माझ्याकडे, लगेच शिकवतो. पण तुमची बायको बाकी नशीबवान असणार बघा. काय काकू? अगं बघायचं काय त्यात, असणारच मुळी. ओके नाही हो? कटिंग चाय, कटिंग चाय, कटिंग चाय. काका घ्या घ्या काका घ्या. अहो घ्या हो. घ्या दत्ताजी, तुम्ही घ्या. दत्ताजी, असं गप्प राहून रागावून कसं चालेल? बोललं पाहिजे ना. बोललो तर काहीतरी मार्ग निघेल. हे बघा दत्ताजी, मला तुमची फक्त 5 मिनिटं हवी आहेत. मी तुम्हाला सगळं नीट समजावून सांग. आपण चहा पीत पीत छान बोलूया ना. घ्या घ्या हो. सॉरी अभि.
शुभ्रा, अगं दुधाला उकळी फुटेल ना, लक्ष दे. आणि ती ती चपाती परतावी लागेल तुला. अरे पीठ संपलंय. आई मला पीठ देता का? मी अरे हो, तुम्ही स्वयंपाक करणार नाही आहात नाही का? म्हणजे तर मलाच घ्यावं लागेल. बरं ठीक आहे. अगं शुभ्रा, शुभ्रा शुभ्रा, दुधाखालचा गॅस. शुभ्रा ये ना. अगं बबड्याला निघायचं असेल ना आता ऑफिसला जायला. डब्यासाठी भाजी चिरावी लागेल ना तुला. कुठली भाजी करतेस? आई भरलं वांग करू का? भरलं वांग म्हणजे हरकत नाही, कर तू. पण तुला जमेल का ग एकटीला? तुम्ही आहात की मदतीला? नाही ना. अरे बापरे, हो का? मग बटाट्याचे काचराच करते. शुभ्रा, मला कळतंय ग तुझ्या एकटीवर हे सगळं पडतंय आणि मी तुला काहीच मदत करू शकत नाहीये. आई, स्वयंपाकघर हे विश्व आहे तुमचं. ही एक असं जागा आहे जिथे स्वतःच्या मनाप्रमाणे वागता तुम्ही. कुठलंही बंधन नसतं, कुणाची लुडबुड नसते. ही अशी सगळी रोजची कामं करण्यात आनंद मिळतो ना तुम्हाला. आणि आज आजोबांनी हाच आनंद हिरावून घेतलाय तुमच्यापासून. म्हणून तर ना सकाळपासून मी जो स्वयंपाक करते तिकडे लक्ष देऊन आहात तुम्ही. तुमच्या मनाची ही होणारी तळमळ दिसते मला. सगळं करायचंय ना तुम्हाला. करा नाही स्वयंपाक. मी सांगेन मी केलाय, मग तर झालं. नको ग शुभ्रा, तू कर स्वयंपाक. तुला जमेल तसा कर. शुभ्रा, अगं या कपाटात मी फाईल ठेवली होती, कुठे आहे ती? बरं, मला मदत करणार नाही आहात, पण सोहमला काय हवंय ते तरी बघाल का? का मी इथून त्याला ओरडून सांगू तुझं तू बघून घे, मला माहित नाही? अगं नको नको, मी देते ना त्याला काय हवंय ते. तू स्वयंपाक कर. हं. शुभ्रा यार, ये ना इकडे. माझी फाईल सापडत नाहीये. आले राजा. कुठली फाईल हवी आहे तुला? तू? हो, शुभ्रा जरा स्वयंपाकाचं बघतीये. मला सांग ना, मी देते. कुठली फाईल हवी आहे तुला? नाही, राहू दे. अरे असं काय करतो, सांग ना मला राजा. कुठल्या रंगाची हवी आहे? अरे सांग ना मला. ही बघ, ही आहे का? ही बघ. आई तुला सांगितलं ना राहू दे. कशाला हे सगळं करतेस? आजोबांनी तुला सांगितलं ना काही काम करायचं नाही म्हणून. आणि ही सवय कशाला लावतेस का आम्हाला? तू आता लग्न करून जाणार आहेस ना, मग सगळं आम्हालाच करायचंय. अरे राजा, मी राहू दे. हॅलो सर. अरे हॅलो सोहम, कसा आहेस? मी मस्त. तुम्ही कसे आहात? बरं आहे. हो, इथे काही त्रास वगैरे नाही ना? नाही, तसं मी आईला सांगून ठेवलंय तुम्हाला काही लागलं तर द्यायला. हो, काल ते हे डास होते भरपूर, पण आईने ते हे पाठवलं होतं, कॉईल, मॉस्किटो कॉईल. हो, पाठवली होती का? बरं. नाही म्हणजे मीच तिला सांगितलं ना. बरं, आजोबांना समजावणं सुद्धा सुरू आहे सर, ते पण होऊन जाईल. हो ना? हो. हा, आणि बिझनेसची तयारी एकदम जोरदार सुरू आहे. गुड. बरं, फंड्स थोडे कमी पडत होते. म्हणजे काय ना, हल्ली सगळे कॉन्ट्रॅक्टर्स ऍडव्हान्स मागतात ना. किती कमी पडतायत? 1.5-2 लाख. 3 लाख मिळाले तर चांगलंच आहे. म्हणजे तुम्ही फायनल पेमेंट मधनं सेटल करू शकता ना ते. मी बघतो, चेकबुक आणलंय का? ओके. हाय, नेमकं एकच चेक आहे. किती म्हणाला सामान? 3-3.5. पेन देतो सर. पेन? हो, पेन नाही आहे सर. ओके, मी बघतो आतमध्ये. नाही, मी बघतो, थांबा.
अरे माझंच घर आहे, मी का म्हणून खिडकी बंद करू? शुभ्रा, हा टोपभर पाणी घेऊन ये. अहो स्वयंपाक करते मी आजोबा, आणि टोपभर पाणी कशाला हवंय? मी सांगतो तेवढे कर, उगाच प्रश्न नको विचारू. बरं आणते. शुभ्रा, ते राजे अजून खालीच आहेत ग. तू बोललीस ना त्यांच्याशी, त्यांना सांगितलंस ना तुम्ही जा म्हणून इथून? हो बोलले, पण त्यांना एकदा आजोबांशी बोलायचंय. मला खूप भीती वाटते ग शुभ्रा, माझ्यामुळे काही अनर्थ नको ओढवायला. किती त्रास होतोय बबड्याला, बाबांना किती त्रास होतोय. आई, सोहमला काही त्रास होत नाहीये, तो खुश आहे उलट तुमच्यासाठी. पाणी आणायला तलावात गेलेस का? कुठे पाणी? लवकर ये. आजोबा, बाबांना एवढं भांडवर पाणी हवंय कशासाठी? बघूया. हे घ्या. काय रे? नाही काही नाही आजोबा, उगाच बघितलं तर कटकट करतील ना. किती म्हणाला सामान? 4. हा म्हणजे 4 दिलं तर बरं आहे ना, बिझनेसचा स्टार्टअप आहे, उगाच कुठे अडायला नको. सोम खूप मेहनत कर. या प्रोजेक्टसाठी दिवस रात्र एक करून टाक, तुला नक्की फळ मिळणार बघ. चेक देताय ना? नाही म्हणजे उशीर होतो ना, बँक बंद होईल. हो. हा तू चप्पल चोर खाली दिसतोय का बघ. हा आहेत. त्याच्या अंगावर पाणी होत. हा? त्याच्या अंगावर पाणी होत सांगतोय ना तुला. नाही नको आजोबा. हो कशाला? अगं नको काय होत ना. नाही नको नको आणि इकडे मी होतो. आजोबा नको. आजोबा नको. अहो आजोबा. अरे कोण? थँक्यू दत्ताजी. हे तसे आंघोळ कुठे करायची हा प्रश्नच होता, तुम्ही माझी चिंताच मिटवलीत. थँक्यू थँक्यू. पाणी टाकलं तरी दात काढतो चप्पल चोर. असाबाई ताई, आजोबा खाली पाणी तुम्ही टाकलं का? बघा सगळे कपडे खराब झाले माझे. आणि काय हो, सोसायटीच्या आवारात पाणी टाकल्यावर चालतं का? सोसायटीच्या आवारात तंबू बांधलेला चालतो? त्या चप्पल चोराला हाकलून द्या सोसायटीतून. अहो मला काय विचारताय? मी तुमच्या सोसायटीच्या मेंबर्स मध्ये नाहीये. तुम्हाला तंबू बद्दल जाब विचारायचा असेल ना, तर तुमच्या खास मित्राला विचारा ना, आमच्या पप्पांना. कारखानीस. हो, अहो सोसायटीचे चेअरमॅन तेच आहेत ना, त्यांनीच अभिजित राजांना परवानगी दिली इथे राहायची. अभिजितकडे काम करतात ना ते, खाल्ल्या मिठाला वगैरे जागायचं असेल त्यांना. पण काय हो आजोबा, बॉस मोठा की मित्र? पण काही म्हणा आजोबा, पैशासाठी तुमच्याशी मैत्री तशी बेईमानी करायला नको होती त्यांनी. मी घरातून काढल्यावर तुम्ही त्यांना आधार दिलात, खाऊ पिऊ घातलं, तेव्हापासून माझा दत्ता बस एवढंच करत होते. मग काय हो आजोबा, स्वतःच्या प्रिय दत्ताच्या सुनेवर लाईन मारणाऱ्या अभिजितला सपोर्ट करायचा की 2 कानाखाली मारायच्या? आजोबा, असावरीताई आणि अभिजितच्या प्रेम प्रकरणाला सपोर्ट आहे त्यांचा. ए प्रज्ञा, तू तोंडाला येईल ते बोलू नकोस हा. शुभ्र काय झालं? अगं काही चुकीचं बोलतेय का मी? अख्ख्या बिल्डिंग मध्ये चर्चा आहे. आणि तुला काय वाटलं, अभिजितनी खाली तंबू काय चहा विकायला लावलाय का? अरे प्रज्ञा, तू इथे आहेस?
अगं तू सांगितलेली कॉफी आणायला जातोय. अहो पप्पा 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आता मी तुमच्याबद्दलच बोलत होतो. हो का? काय काय बोलत होतात? काय रे दत्ता? ये कारखानीस बैस. शुभ्रा जा. माझा चांगला मित्र विश्वासू माणूस कारखानीस आलाय. चहा कर आणि क्रीमची बिस्किट घेऊन ये. अगं जा. हा हो आणते. आज फार खुश दिसतोय तू. काय झालं? 60 वर्षाची मैत्री आहे ना आपली. हो ना. मला कळत नाही एवढी वर्ष गेली कुठे. अरे आपण 20 वर्षाचे होतो ना तेव्हा केलेली मजा अजून मला लख्ख आठवते. खरंच खूप मजा केली. तुला काय आठवतं का कॉलेजचं? असावरी तुला माहित नसेल, कॉलेजमध्ये फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. दत्ताने भरले ते, पण कॉलेजने त्याला परीक्षेला बसू दिलं नाही. एकदा तो एका कंपनीत इंटरव्ह्यूसाठी गेला होता. मी पण तिथे गेलो होतो, पण मला पाहून तो निघून गेला आणि मला तिथेच नोकरी लागली. पण तो तिथे थांबला असता ना तर कदाचित ती नोकरी त्यालाच मिळाली असती. काका घे. अजून काय काय केलंय मी आठवते का तुला? हो रे, तू माझ्यासाठी खूप खूप केलेलं आहेस. तुला तुझ्या सुनेने घराबाहेर काढलं तेव्हा मी आधार दिला. खायला नव्हतं तुझ्याकडे तेव्हा मी खाऊ घातलं. काय किंमत लावशील माझ्या मैत्रीची? दत्ता असं नको बोलूस रे. आजोबा प्लीज तुम्ही त्यांना काहीच बोलू नका. त्यांचा खरंच काहीही संबंध नाहीये या गोष्टीशी. कसा संबंध नाही? अभिजितला इथे राहायची परवानगी सोसायटीने दिली म्हणजे तू दिलीस हो ना? हे बघ दत्ता, अभिजित राजे चांगला माणूस आहे. का? त्यानं तुला नोकरी दिली म्हणून? तू त्याचा पगार खातोयस म्हणून माझ्याची गद्दारी केलीस? मित्राचा मैत्रीचा काही विचार नाही केलास. माझा विश्वासघात केलास तू. दत्ता तसं नाही रे. आसावरीला सुखी ठेवील तो. मग आम्ही काय तिला दुःखी ठेवलंय? काय ग आसावरी, आमच्या इथे तुला काटे टोचतात का? नाही बाबा. लाच काढलीस तू. तुझ्यामुळे बघ काय काय झालंय. हा माझा मित्र गद्दार निघाला. तू अजून किती त्रास देणार आहेस मला? आजोबा आईंनी काही केलेलं नाहीये. त्यांना विचारून मुळात अभिजित सर इथे थांबलेले नाहीये. त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. माझ्या नावेला घरच्या लोकांनी फगदाड पाडलं. मग बाहेरच्या लोकांना काय नाव विचारायचं? सोम्या, आवड तुझ्या बायकोला माझ्या मध्ये बोलू नकोस म्हणून सांग, नाही तर परिणाम वाईट होतील. शुभ्रा काही बोलू नकोस का तू? अहो पण ते चुकीचं बोलतायत ना. शुभ्रा बाळा, माझ्यासाठी नको ना. रोट आणि चालता हो माझ्या घरातून. परत पाय ठेवू नको. बाबा दत्ता असं नको बोलूस रे. आपली मैत्री नको तोडूस. निघ. चालता हो. तुझी लायकी नाही. तुझी लायकी तुझ्या सुनेनं बरोबर ओळखली होती. तिनं योग्यच केलं तुला घरातून बाहेर काढलं. जा. परत तोंड दाखवू नको. दत्ता असं नको करूस रे. अभिजित खरंच चांगला मुलगा आहे. इतकीच हौस असेल तर जा. तुझ्या सुनेचं लग्न लाव. निघितून आजपासून तुझी माझी मैत्री तुटली.